गुजरातच्या एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. बघूया पुढे संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे. नमस्कार, मी वैशाली नागरे आपले स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असे वक्तव्य केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी केले आहे. सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं असून महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असतानाच हे वक्तव्य आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा फार मोठा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की जसं भारतीय जनता पक्षाने अनेक युग पुरुष पळवण्याचा प्रयत्न केला, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर, आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण याच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती, पळापळ करून सोडली होती, दानादान करून सोडली होती, हे विसरू नका, असा घाणाघात देखील संजय राऊतांनी केला. संजय राऊत पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते. आधी अरबी समुद्रातील शिव स्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा. पाटीदार होते वगैरे हा विषय काढण्याची गरज नाही. हा महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार आहे. कारखाने पळवले, जमिनी पळवल्या, शिवसेना पळवली, राष्ट्रवादी काँग्रेसही पळवली. अधूनमधून बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत त्यांना प्रेमाचा उमाळा येतो. उद्या ते बाळासाहेब ठाकरे देखील पळवतील, असा टोला त्यांनी लावला. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले आहेत. हे निर्लज्ज लोक आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुम्ही पळवत आहात. तुमच्याकडे काही दैवत नाही का? गुजरातमध्ये सगळे राक्षस बकासूर आहेत का? तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आलेले नाही का? असा घणाघात संजय राऊत यांनी केला. दरम्यान केंद्रीय मंत्री CR पाटील म्हणाले की संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे श्रेय जर कोणाला देता येईल तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. ते पाटीदार होते. पाटीदार समाजात कोणीही उपाशी राहू नये याची काळजी घेतली जाते. मला हे सांगायला आनंद होत आहे की छत्रपती शिवाजी महाराज देखील पाटीदार होते. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.